नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक ऐतिहासिक कथा, संभाजी महाराजांचा मृत्यू. छत्रपती संभाजीराजे भोसले हे समरधुरंदर, ज्वलज्वलन तेजस, आगेचा ओहोळ, महापराक्रमी, रणझुंजार, तेजस्वी राजपुरुष होते. भाषाज्ञान, सैन्य संचालन, राजनीती, संस्कृत पंडितात दानवीर होते. शिवाय अंगयष्टीने धिप्पाड होते. म्हणूनच शेख निजामाच्या 70 हप्शात जुमानत नव्हते. 3 एप्रिल 1680 या दिनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी संभाजी महाराज पन्हाळगडावर होते. जानेवारी 1681 ते 31 मार्च 1689 या 9 वर्षात सर्वार्थाने पराक्रमी आणि झंझावती वादळ वाऱ्याप्रमाणे प्रखर कारकीर्द संभाजी महाराजांची होती. एकाच वेळी 5 आघाड्यांवर शत्रूशी यशस्वी झुंज देत एक महापराक्रमी राजा म्हणून, तसेच एकही लढाई वा युद्ध न हरता स्वराज्य शाबूत राखणारे छत्रपती संभाजी महाराज होते. पोर्तुगीज, जिंजिरेकर, सिद्धी, इंग्रज स्वराज्यात घुसखोरी करत असलेला 5 लक्ष सैन्यासह तळ ठोकलेला औरंगजेब आणि स्वराज्यातील फितूर स्वकीय याच 5 शत्रू आघाड्यांवर अशी जरब बसवली की त्यावेळी संपूर्ण हिंदुस्थानात संभाजी महाराजांसारखा पराक्रमी राजा नव्हता. छत्रपती संभाजी महाराज हे निवडक सैन्यासह कोकणात संगमेश्वर येथे एक निवाडा करण्यासाठी थांबले. तिथे धोका होऊ शकतो हे मुत्सद्यांच्या मताकडे लक्ष न देता सोबतचे संताजी घोरपडे आणि सैन्याला रायगडावर प्रयाण करण्याचा आदेश दिला आणि संभाजी महाराज, कवी कलश, सेनापती म्हाळोजी, घोरपडे आणि 300 सैन्यासह संगमेश्वर येथे निवाडा देण्याचे कार्याकरता थांबले. शेख निजाम उर्फ मुखरबखानाने संगमेश्वरावर हल्ला चढवला. एकच धुमाकूळ झाला. 1 फेब्रुवारी 1689 संभाजीराजांचे 300 सैन्य शेख निजामाच्या 5000 सैन्याशी प्राणपणाने लढू लागले. हाताघाईची लढाई झाली. सेनापती म्हाळोजी बाबा लढताना घायाळ होऊन धारातीर्थी पडले. संभाजी महाराजांच्या घोड्यांच्या एका पायावर स्वर्णकडे होते. त्यामुळे शंभूराजे त्या धुमशक्रीत ओळखले गेले. ते कवी कलशाच्या पायावर घाव बसला आणि तो किंचाळला. राजे! संभाजीराजे माघारी वळले. आर्त किंचाळी बघून कवी कलशाजवळ गेले आणि त्याच वेळेस शेख निजामाचे सैन्य शंभूराजेंवर वार करू लागले. जसा अभिमन्यू चक्रव्यूहात सापडला ती स्थिती शंभूराजांची होती. ते सैन्याचा प्रतिकार करू लागले, परंतु शेखच्या 70 हप्शाने साखळ दंडाने संभाजीराजेंना आवळले. राजे 70 जणांना दाद देत नव्हते, परंतु किती वेळ एकटे लढणार. शेवटी साखळ दंडाने बांधून राजांना संगमेश्वराहून बहादूरगडास नेले. तिथे औरंगजेबाची छावणी होती. कवी कलश आणि शंभूराजेंना औरंगजेबासमक्ष उभे केले गेले. बादशहाने खुश होऊन शेख निजामास मुखरबखान का किताब व खिरापत दिली. या परवदिगार तूने मेरी मुराद पूरी की, शुक्र है. संभाजी महाराजांना बघून औरंगजेब विस्मयचकित झाला. तख्तावरून उठून तो जमिनीवर बसला. कवी कलशाच्या काव्याप्रमाणे राजन तव तेज निहारत तख्त तजत औरंग असे म्हणतो. औरंगजेब डोळे विस्पारत, शंभूराजांचे बाणेदार रूप, आग ओकणारे डोळे, बलदंड धिप्पाड शरीर, करारी मुद्रा, साखळदंडात जखडलेला तो मराठ्यांचा राजा सिंहाचा छावा सापडला. औरंगजेबाने इस्लामाप्रमाणे तख्ते कुलाहाची शिक्षा दिली. शंभूराजा आणि कवी कलशांना 2 वेगवेगळ्या उंटांवर उलटमुखी बसवले. अंगात विदूषक कपडे, मिळमिळीत सच्छिद्र मळके कपडे. तख्ते म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेवून त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती आणि त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती. अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनिक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे फिरकावित होते. त्यांना भाल्याने टोचीत होते. त्यांचे नगारे वाजत होते. करणे थरारत होते.
विदूषकाची लाकडी टोपी घालून बाजार ओळीतल्या रस्त्यावर धिंड काढण्यात आली. दुतर्फा मोगल सैन्य शंभूराजांवर थुंकत होते. शंभूराजांची अशा प्रकारे विटंबना करण्यात आली. औरंगजेबाने शंभूराजांना इस्लाम कबूल कर, तुझ्या स्वराज्याचा गुप्त खजिना कुठे आहे? माझ्या मोगल फौजेतले फितूर तुला कोण, किती सामील आहेत असे प्रश्न विचारले. परंतु बाणेदार शंभूराजांनी ढुंकूनही दाद दिली नाही. याने औरंगजेबाचा संताप अनावर झाला आणि कुलाहतक अशी शिक्षा दिली: चामडी लोळवणे, चामडी शस्त्राने ओरबाडणे, डोळ्यात तप्त सळई फिरवून डोळे काढणे. औरंगजेबाचे सैनिक शंभूराजांना जेवण द्यायचे. पुढे शंभूराजांनी जेवण नाकारताच जबरदस्तीने तोंडात अन्न घालायचे. परंतु शंभूराजांनी त्यालाही दाद दिली नाही. त्याने अन्न घेणे बंद केले. नंतर तोंडात सळई टाकून जीभ छाटली. एक हात, नंतर दुसरा हात छाटला. पूर्ण शरीराची कातडी सोलून त्यावर मीठ टाकले. अखेर संभाजी महाराजांचे क्रूरपणे तलवारीने शिर कापले. शरीराचे तुकडे तुकडे करून तुळापूर वडूच्या परिसरात फेकले. एक धगधगते शौर्य क्रूरपणाच्या कळसाने निमले. असा नृशंस मृत्यू आजवर कोणत्याही राजाचा झाला नाही. तो धर्मवीर, स्वराज्य रक्षक, बलशाली, अतिपराक्रमी संभाजी महाराजांचा झाला. आजही अखंड ज्योत तेवत आहे वडू तुळापूरला. हे धगधगत्या शौर्याचे प्रतीक आहे. हिंदवी धर्माभिमान त्यागाचे स्मारक आहे. अमोघ कीर्तीचा दीपस्तंभ आहे. संभाजी महाराजांची अमानवीय हत्या झाली तो दिवस होता 11 मार्च 1689. 40 दिवस साक्षात मृत्यूचे तांडव सहन करून बलिदान झालेले शंभूराजांचे वीरमरण या हिंदुपतशाहीच्या तमाम वीरांना, नवयुवकांना प्रेरणास्थान आहे. तो पराक्रम, ते तेजस्वी डोळे, तो कधीही न झुकणारा बाणेदारपणा, ते स्वराज्याचे औक्षण, ती प्रतिज्ञा, ते पालन. शिवछत्रपतींच्या निधनाने पोरके झालेले 23 वर्षांचे कोवळे पोर स्वराज्याची जबाबदारी घेतली. छत्रपती झाले. स्वराज्यात शिरलेल्या औरंगजेबाला 9 वर्षे झुंजावत ठेवले. मेटाकुटीला आणले. तर मित्रांनो, आजची ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि पुढील इतिहास ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.